थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम भुट्टा मक्याचं कणीस ते पण त्या गाडीवाल्याकडे अगदी चटपटीत मसाला लावलेला बरं का. किती मजेदार लागतं तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. तेच आपण आज घरी कसं करायचं ते बघणार आहोत. त्यासाठी इथं आपण 4 ते 5 लिंबांचा रस एका वाटीमध्ये काढून घेतला आहे. त्यामध्ये आपण अर्धा चमचा काळं मीठ घालत आहोत. त्यापूर्वी आपण 4-5 मक्याची कणसं भरलेली पण अगदी कोवळे आणि रसरशीत दाण्यांची सोलून घेतलेली बरं का. त्याच्यावरती आपण ब्रशच्या साह्याने हा लिंबाचा आणि मिठाचा एकत्र केलेला रस मस्तपैकी आपण त्यावरती कोट करणार आहोत. रसामधला एक एक दाणा अगदी हा लिंबाच्या रसाने माखून जाईल अशा पद्धतीने आपण याला सगळं ते कोट करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतात वाटीतला सगळा रस आपण याला मस्तपैकी लावून घेतो आणि पुढे आपण या कणसांना एक स्पेशल मसालासुद्धा लावणार आहोत बरं का. तो सुद्धा तुम्हाला बघायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता आपला रस इकडे बघा, आपण कणस असं चहूबाजूने फिरवत इकडे हा सगळा रस ॲप्लाय करून घेत आहोत आणि हा सगळा रस लावून झाला की मग मस्तपैकी आपण गॅसवरती एखादी तुमच्याकडे अशा पद्धतीची जाळी असेल तर जाळी ठेवायची आहे, नाही तर तुम्ही डायरेक्ट गॅसवरती सुद्धा तो ॲप्लाय करू शकतात. अशी आपण आता ही लिंबाच्या रसाने माखवून घेतलेली सगळी कणसं आपण याच्यावरती एक एक करून अशा पद्धतीने भाजून घेणार आहोत. गॅस आपण मीडियम फ्लेम आपण ठेवलेली आहे जेणेकरून त्यातला दाणा व्यवस्थित मस्तपैकी भाजला जाईल. आता इथे आपण कणसं ठेवलेली असताना हलकंच आपण त्याला थोडंसे अर्ध्या काही 10-10 सेकंदांनी आपण कणीस असं फिरवत राहायचं आहे आणि त्याला चहूबाजूने व्यवस्थित भाजलं जाईल याची काळजी घेत आपण ही सगळी कणसं भाजून घेणार आहोत बरं का. वेळ पडला तर तुम्ही चिमट्याचा वापर करा, अगदी तिथे हाताला चटका लागेल याची काळजी घ्या. अशा पद्धतीने आपण बघा कणीस असं पूर्ण भाजून घेतलेलं आहे. पुढचे कणसं आपण भाजायला ठेवत आहोत आणि इकडे आता आपण एक मसाला तयार करून घेतो बरं का. एका वाटीमध्ये आपण अर्धा लिंबाचा रस घेतला आहे, त्यामध्ये लाल मिरच्या आणि लसूण असं एकत्र वाटून आपण त्याचं 1 चमचा वाटण त्यात घातलं आहे आणि चवीनुसार थोडं मीठ घालायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं खायचं तेल घालायचं आहे आणि हे सगळं मस्तपैकी मिक्स करायचं आहे आपल्या त्या ब्रशच्या साहाय्याने आणि त्यामध्ये थोडी हळदसुद्धा घालायची बरं का. आपल्याला त्याच्याने सुद्धा एक मस्त मजेदार अशी चव येणार आहे. हे सगळं व्यवस्थित कालून घ्यायचं आहे. त्याच आपण ज्या लिंबाच्या रसाने जो ब्रश वापरला होता त्याच ब्रशने आपण हे सगळं व्यवस्थित कोट लावून घेत आहोत आणि आता ह्या गरमागरम भाजून घेतलेल्या कणसांवरती आपण हे लगेच ही पेस्ट ॲप्लाय करायची आहे. इतकी मजेदार लागते ना ही पेस्ट, तुम्ही जर अशा पद्धतीने लावलं कारण त्यामध्ये असलेला लसणाचा फ्लेवर आणि वरतून पुन्हा मीठ आणि लिंबाचा रस असा डबल कोट होणार आहे. त्यामुळे इतकं चटपटीत तुमचं हे मक्याचं कणीस होणार आहे. तुम्ही अक्षरशः एका कणसापेक्षा 2-3 कणसं तुम्ही आरामशीर एक जण खाऊन जाल. ही मी तुम्हाला अगदी आवडलं. लसूण आणि मिरचीचं एक मजेदार फ्लेवर आणि आपण काळं मीठ आणि लिंबाचा रस याच्यामुळे अगदी चटपटीत असं एक कणीस बनतं बरं का आणि इतकं मजेदार लागतं ना. तुम्ही जर एकदा अशा पद्धतीने हे कणसं ट्राय करून बघितले तर तुम्ही नेहमी असंच खाणार, मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो. मुळात कोवळ्या मक्याच्या कणसांमध्ये जो गोडवा असतो अगदी रसरशीत दाण्यांमध्ये ते आणि सगळे हे वरतून आपण ॲड केलेले फ्लेवर इतके मजेदार पद्धतीने ब्लेंड होतात ना आणि असं काही त्याचं अफलातून कॉम्बिनेशन तयार होतं. तुम्हाला ते आवर्जून आवडेल, मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो आणि पुन्हा मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय की तुम्ही अशा पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा. एवढ्या मेहनतीने आणि एवढी चटपटीत मजेदार रेसिपी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवली आहे. तुम्हाला ती आवडेल न आवडेल असं होणारच नाही. त्यामुळे तुम्हाला ते लाईक तर तुम्ही या व्हिडिओला कराच, पण तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर याला तुम्ही सबस्क्राईब पण करा आणि तुमच्या मित्रआप्तेष्टामध्ये हा व्हिडिओ शेअरसुद्धा जरूर करा. ऑलरेडी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करूनच हा व्हिडिओ बघत असाल तर तुमचे खूप खूप आभार. थँक्यू फॉर वॉचिंग. कणसांसाठी ही छोटीशी रेसिपी नक्की ट्राय करून बघा. भेटूया पुढील भागात यापेक्षाही मजेदार व्हिडिओंसह. तोपर्यंत बघत राहा मजेदार रेसिपीज. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर.